बरेच लोक असे असतात की त्यांना शिक्षण घ्यावायचं असतं, परंतु परिस्थिती अशी येते की त्यांना आपलं शिक्षण अर्धवट सोडावायला लागतोच. तर त्या विद्यार्थ्यांकरिता मग यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी ही एक चांगलं पर्याय आहे. कारण या युनिव्हर्सिटीमध्ये बघा तुम्ही तुमचं अर्धवट सोडलेलं एज्युकेशन पूर्ण करू शकता. या युनिव्हर्सिटीमध्ये बरेचसे अभ्यासक्रम असे आहेत ज्यामुळे तुम्ही प्रवेश घेऊन तुमचं शिक्षण पूर्ण करू शकता आणि तुम्ही चांगली नोकरी पण मिळवू शकता. आणि बरेचशा अभ्यासक्रमांची माहिती मी व्हिडिओमार्फत तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. त्याकरता तुम्हाला चॅनलच्या पेजमध्ये येऊन इथं प्लेलिस्ट या बटनावर येतात. प्लेलिस्ट या बटनामध्ये बघा तुम्हाला वाजमी ही प्लेलिस्ट चेक करून घ्यायची आणि वाजमी या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मग पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही इथं बघू शकता. पाहिजे तर अभ्यासक्रमाचे व्हिडिओ इथं दिलेले असून बघा वाशिम युनिव्हर्सिटी संदर्भात बरीचशी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे, तर तुम्ही ते व्हिडिओ इथे बघू शकता. या व्हिडिओमध्ये आपण वाशिम युनिव्हर्सिटीमधून तुम्हाला BCom या अभ्यासक्रमाचा प्रवेश घ्यायचे झाल्यास त्याकरिता मग प्रवेशाची पात्रता नेमकी काय आहे, कोणकोणते विद्यार्थी BCom या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेऊ शकतात, डायरेक्ट सेकंड इयरला प्रवेश मिळतो काय, डायरेक्ट थर्ड इयरला प्रवेश मिळतो काय, फी किती असते, फर्स्ट इयरची फी किती, सेकंड इयरची थर्ड इयरची फी किती असते, याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी पुढे जाण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर मिळत असतात. तर या व्हिडिओमुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारे थोडा जरी फायदा होत असेल आणि तुम्हाला काही नवीन नॉलेज शिकायला मिळत असेल तर व्हिडिओ लाईक करून तुमच्या मित्रांमध्ये पण शेअर करा. वाशिम युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला BCom या शिक्षणक्रमाकरिता प्रवेश घ्यायचे झाल्यास हा शिक्षणक्रम मराठी आणि इंग्लिश या दोन मीडियममध्ये अवेलेबल आहे. ऑनलाईन अर्ज भरतेवेळी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, मीडियम निवडतेवेळी तुम्हाला व्यवस्थित मीडियम निवडून घ्यायचं आहे. तुम्हाला मराठी मीडियममध्ये BCom करावायचं आहे की इंग्लिश मीडियममध्ये BCom करायचं आहे, तर हे मीडियम तुम्हाला व्यवस्थित निवडून घ्यायचे आहे. कारण बघा मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियमचा दोन्हीचे प्रोग्राम कोड आहे G01. लक्षात घ्या BCom या शिक्षणक्रमाचं प्रोग्राम कोड आहे G01. मराठीमध्ये करा किंवा इंग्लिशमध्ये करा, प्रोग्राम कोड सेम आहे. फक्त ऑनलाईन अर्ज भरतेवेळी तुम्हाला जो मीडियम असतो तो मीडियम तुम्हाला व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यावायचं आहे. तर वाशिम युनिव्हर्सिटीमध्ये जो BCom कोर्स हा 3 वर्षाचा असतो आणि यामध्ये बघा 6 सेमिस्टर तुम्हाला असतात आणि प्रत्येक सेमिस्टरला तुमचे 6 विषय असतात आणि प्रत्येक सेमिस्टरला तुमचे 6 पेपर होत असतात. BCom अभ्यासक्रमाकडे तुम्हाला प्रवेश घ्यायचे झाला, प्रवेशाची पात्रता नेमकी काय ते अगोदर जाणून घ्या. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीच्या सर्व अभ्यासक्रमांचं प्रवेश साधारणतः जुलैच्या 1 तारखेपासून सुरू होत असून लेट फी सहित ऑगस्ट म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत लेट फी सहित तुम्ही प्रवेश अर्ज भरू शकता. आणि बघा 1 जुलै रोजी तुमचे 18 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. तुम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीच्या कोणत्या अभ्यासक्रमाचा प्रवेश घ्यायला गेलात 1 जुलै 2022 रोजी तुमचे 18 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. BCom या अभ्यासक्रमाकरिता तुम्हाला प्रवेश घ्यायचा झाला तुम्हाला 12वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. तसे बघा तुम्ही 1975 पूर्वी 11वी जरी पास झाले असेल तरी तुम्ही या अभ्यासक्रमाकरिता अर्ज करू शकता. तसे बघा तुम्ही 10वी पास आहात आणि तुमचं मग DCE, DME, DEE, DPharm, डेअरीटेक, DT, ADT, NCVT, ITI, MCVT यापैकी एक जरी कोर्स कंप्लीट केलेले असेल तर तुम्ही 10वी + 8 तुमचा डिप्लोमा कोर्स झाला तरी तुम्हाला डायरेक्ट BComला प्रवेश घेता येतो. तुम्हाला 12ची परीक्षा द्यायची आवश्यकता नाही. तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी अंतर्गत काही जे सर्टिफिकेट कोर्स आहेत यामध्ये बघा समसहाय्यक, गट प्रेरक, प्रेरिका शिक्षणक्रम उत्तीर्ण असणारे सुद्धा BCom करिता प्रवेश घेऊ शकतात. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरले बघा तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते जोडायचे, तर यामध्ये बघा शाळा सोडल्या दाखल्याची प्रमाणे सत्याग्रह म्हणजे तुम्हाला बघा कोणते मूळ दस्तावेज जोडायचे नाही. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला कोणत्याही अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घ्यायचा झाला तुम्हाला कोणत्याही डॉक्युमेंट्सची मूळ प्रत जोडायची नसून सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून जोडावायचे आहेत. यामध्ये बघा मग तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे तुमची TC जोडावायची आहे आणि त्यानंतर बघा तुमची जे मार्केट आहे या अगोदर म्हणजे 12वी असेल, तुमचं ITI झालेला असेल किंवा डिप्लोमा कोर्स झालेला असेल तर त्यांची तुम्हाला मार्कशीट जोडावायची आहे. आणि हे बघा TC आणि मार्कशीट तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून जोडावायचे आहे. तसेच मी या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट जोडावायची आवश्यकता नाही. आणि बघा प्रथम वर्षाला तुम्ही प्रवेश घेता BCom करता याकरिता विद्यापीठ शुल्क आहे 1100 रुपये, तर अभ्यास केंद्र शुल्क आहे 500 रुपये, 1600 रुपये फी तुम्हाला प्रथम वर्षाच्या ॲडमिशनकरिता भरायची. आणि लक्षात घ्या तुम्हाला एकदा ॲडमिशन फी भरलं का तुम्हाला परीक्षा फॉर्म पण भरायची किंवा परीक्षा फी भरायची गरज नाही. त्या 1600 रुपयामध्ये तुमची परीक्षा देता येतो. तुम्ही जर फेल झाल्यास तुम्हाला मग एक्झाम फी भरून जी फेल झालेल्या परीक्षे पेपर देता येतो. 1100 रुपये जी युनिव्हर्सिटी फी यामध्ये बघा प्रवेश नोंदणी शुल्क 100 रुपये, शैक्षणिक शुल्क 250 रुपये, परीक्षा शुल्क 300 रुपये, संकीर्ण शुल्क 200 रुपये, तर विकास निधी शुल्क 250 रुपये असे 1100 रुपये आणि परीक्षा केंद्र शुल्क 500 रुपये असे 1600 रुपये तुम्हाला फर्स्ट इयरला भरावयाची आहे.
नंतर बघा बी कॉमचं द्वितीय वर्ष, तर द्वितीय वर्षाला पण तुम्ही 2 सेमिस्टर असतात, थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टर. यामध्ये पण तुमचे प्रत्येक सेमिस्टरला 6 विषय असतात आणि 6 पेपर होत असतात. त्यानंतर बघा बी कॉम या अभ्यासक्रमाकरिता द्वितीय वर्षाची प्रवेश पात्रता काय, तर तुमचं यशवंतराव महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीमधून बी कॉम अभ्यासक्रमाचं प्रथम वर्ष पास झाल्या तर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला मग ॲडमिशन मिळतो. परंतु बघा तुम्ही अदर युनिव्हर्सिटीमधून तुमचं मग बी कॉमचं प्रथम वर्ष झालेलं आहे, म्हणजे यामध्ये तुमचे ऑल सब्जेक्ट क्लिअर आहेत, तर तुम्हाला मग डायरेक्ट सेकंड इयरला प्रवेश मिळत असतो. तुम्हाला प्रथम वर्षाला प्रवेश घेण्याची आवश्यकता नाही. तुमचं अदर युनिव्हर्सिटीमधून बी कॉमचं प्रथम वर्ष पूर्ण झाले असेल, तुम्हाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीमध्ये डायरेक्ट सेकंड इयरला प्रवेश मिळत असतो. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची अदर युनिव्हर्सिटीमधून बी कॉमचं फर्स्ट इयर आणि सेकंड इयर क्लिअर झालं तर तुम्हाला डायरेक्ट थर्ड इयरला प्रवेश मिळत नाही. जर तुमचं अदर युनिव्हर्सिटीतून फर्स्ट इयर आणि सेकंड इयर क्लिअर झालेलं असेल तरी तुम्हाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीमध्ये डायरेक्ट सेकंड इयरलाच प्रवेश घ्यावा लागतो, थर्ड इयरला प्रवेश मिळत नाही. सेकंड इयरचं बघा शिक्षणक्रम शुल्क, यामध्ये विद्यापीठ शुल्क दिलेले आहे 1600 रुपये, तर अभ्यास केंद्र शुल्क दिलेले आहे 600 रुपये. तुम्हाला 1200 रुपये सेकंड इयरला भरावायचे आहे. त्यानंतर बघा बी कॉमचं तृतीय वर्ष, तर तृतीय वर्षाला मग तुमचे 2 सेमिस्टर असतात, सेमिस्टर 5वा आणि सेमिस्टर 6वा. आणि यामध्ये बघा प्रवेशाची पात्रता काय दिलेली आहे, तर प्रवेशाच्या पात्रतामध्ये जे विद्यार्थी मग यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीतून तुमचं सेकंड इयर कंप्लीट झालेलं आहे बी कॉमचं, तर तुम्हाला मग थर्ड इयरला प्रवेश मिळते. आणि अदर युनिव्हर्सिटीमध्ये तुमचं बघा बी कॉमचं फर्स्ट इयर सेकंड इयर झालेलं असेल तर तुम्हाला डायरेक्ट थर्ड इयरला प्रवेश मिळत नाही. तुम्हाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीच्या द्वितीय वर्षाला प्रवेश घेऊन त्यानंतर मग तुम्हाला थर्ड इयरला प्रवेश घेता येईल. थर्ड इयरचा बघा शिक्षण शुल्क काय दिलेलं आहे, तर विद्यापीठ शुल्क आहे 1600 रुपये, तर अभ्यास केंद्र शुल्क आहे 800 रुपये, असे 2400 रुपये तुम्हाला थर्ड इयरला शुल्क भरावयाचं आहे. शुल्काचे तपशील इथं व्यवस्थितपणे दिलेलं आहे. आणि जे विद्यार्थी बघा डायरेक्ट बी कॉमच्या द्वितीय वर्षाला प्रवेश घेतात त्यांना प्रवेशाचे शुल्क किती रुपये भरायचे ते बघा. द्वितीय वर्ष शुल्क 1550 रुपये आणि सरळ प्रवेश शुल्क असे 1550, तर विद्यापीठ शुल्क असे तुमचे होतील 3100 रुपये आणि अभ्यास केंद्र शुल्क होतील तुमचे 600 रुपये, तर 3700 रुपये ते डायरेक्ट सेकंड इयरला प्रवेश घेतात. म्हणजे अदर युनिव्हर्सिटीमधून डायरेक्ट यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीमध्ये सेकंड इयरला प्रवेश घेऊ इच्छित आहेत, बी कॉम करतात, त्यांना मग 3700 रुपये फी भरावयाची आहे. तर बघा अशा प्रकारे प्रवेशाची पात्रता आणि शुल्क दिलेलं आहे. त्यानंतर बघा पासिंगचा क्रायटेरिया काय असतो, यामध्ये बघा प्रत्येक पेपरात तुमचा 100 मार्क असतो. यामध्ये तुमचं 80 मार्क हे तुमचे थेरॅटिकल असतात, त्यामध्ये तुमची जी फायनल एक्झाम होते तो 80 मार्काचा पेपर असतो आणि 20 मार्काची तुमची असाइनमेंट असते, कॉलेज असाइनमेंट. तर 80 मार्काच्या पेपरमध्ये तुम्हाला पास होण्याकरता मिनिमम 40% गुण मिळवावे लागतात, म्हणजे 80 पैकी तुम्हाला 32 गुण मिळवणे अनिवार्य आहे. तर 20 मार्काची जी असाइनमेंट असते यामध्ये पण तुम्हाला 40% गुण मिळवावेच लागतात, तर 20 पैकी तुम्हाला 8 मार्क मिळवणे अनिवार्य आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला थेरॅटिकलमध्ये आणि असाइनमेंटमध्ये सेपरेटली पास होणे अनिवार्य आहे. तर अशा प्रकारे पासिंगचा क्रायटेरिया दिलेला आहे. तर अशा प्रकारे बी कॉम या अभ्यासक्रमांची आपण माहिती घेतलेली आहे. लक्षात घ्या, तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला प्रवेश घ्यायला तिथं प्रवेश शुल्क पण तुम्हाला जास्ती भरावीची असते. आणि जे विद्यार्थ्यांचा मग फर्स्ट इयर झालेला असेल अदर युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना डायरेक्ट सेकंड इयरला प्रवेश मिळत असतो. आणि अदर युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट इयर आणि सेकंड इयर झालेलं असेल तर तुम्हाला डायरेक्ट थर्ड इयरला प्रवेश मिळत नाही, हे गोष्ट लक्षात घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढाच. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या संबंधाची माहिती मिळेल. आणि अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, अशी नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.